नमस्कार, मी सुरेखा तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे. गुरुवारी प्रत्येक स्त्री लक्ष्मी व्रत करत असते. तर मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत कसं करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी जिकडे घट बसवणार आहे तिथे मी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि तिथे स्वस्तिक काढून घेतलंय रांगोळीने. त्याच्यावर मी हळदी कुंकू अक्षदा घातलेल्या आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. पाट ठेवा किंवा चौरंग ठेवा, काही ठेवू शकता, जे तुमच्याकडे असेल ते असं तिकडे मांडून घ्यायचंय त्या रांगोळीवर. नंतर त्याच्या भोवती आपल्याला आता रांगोळी घालून घ्यायची. मी आता रांगोळी घालून घेते पाटाच्या भोवती. मी अशा पद्धतीने छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे. आता आपली रांगोळी काढून झाली की त्या पाटावर आपल्याला एक कपडा अंथरून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे असा लाल कलरचा कपडा आहे, तो मी अंथरून घेत आहे. हा मार्केटमध्ये मिळतो. पण तुमच्याकडे असा कपडा नसेल तर तुम्ही नवीन कोरा ब्लाऊज पीस पण अंथरू शकता. नंतर मी पाटावर माझ्याकडे एक फोटो गणपती आणि लक्ष्मीचा आहे, तो मी ठेवते. नंतर मी पाटाच्या मध्यभागी थोडेसे तांदूळ घालून घेत आहे. त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. मी असे थोडेसे हाताने एकसारखे करते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अष्टकमळ असं काढायचं आहे. तर हे मी अशा पद्धतीनं काढते, जेणेकरून ते कलश व्यवस्थित असा बसला पाहिजे. नंतर मी ते कलश घेतलाय, त्याच्यामध्ये मी कुंकुनी असं स्वस्तिक काढून घेते. कुंकू थोडासा पाण्यात भिजवून घ्यायचा आणि त्याने अशा पद्धतीने एक स्वस्तिक काढायचं कलशावर. आणि स्वस्तिक काढून झालं की हळदी कुंकू घ्यायचं, ते पण असं पाण्याने हे करायचं, हळदी आणि कुंकू वेगवेगळं, आणि ते असं कलशाच्या भोवती अशी 5 बोटं लावायची आहेत. हे पहा असं. त्या कलशामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. कलश एकदम भरून नाही घ्यायचा, नाहीतर नारळ ठेवलं की कलशातलं पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर कलशामध्ये मी आता तुम्हाला सांगते, विड्याची सुपारी, हळदी कुंकू, फूल आणि अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं घालायचं आहे आपल्याला कलशामध्ये. आणि हे सगळं कलशामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला कलशाला आता अशी मी पानं लावून घेत आहे. ही विड्याची पानं आहेत, 5 पानं. तर आपल्याला नंतर 5 प्रकारचे असे ढाळ्या मिळतात, जुडी मिळते ढाळ्यांची, ती घ्यायची आहे. किंवा ती समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आंब्याची 5 पानं ठेवू शकता. पण आता मला न भेटल्यामुळे मी ही विड्याची पानं ठेवत आहे. आणि अशा आता कलशावर असं पानं लावून झाली की हे बघा, हे असं मी एक नारळ श्रीफळ घेतलेलं आहे, त्याला आतमध्ये हळदी कुंकू घातलंय आणि त्याच्यावर असं मी लक्ष्मीचा मुखवटा, जो मार्केटमध्ये अगदी खूप छान पद्धतीचे मिळतात, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे, तर तो मी त्या नारळाला असं बांधून घेतलाय आणि असं ते ठेवून घेतलंय आता त्या कलशाच्या तोंडावर. नंतर मी वस्त्र घालून घेते, कलशाच्या तोंडावर असं बांधून घ्यायचे साडी लक्ष्मीला. बघा, अशी ती व्यवस्थित करून घ्यायची हाताने एकदम. नारळ हल्ला नाही पाहिजे वरचा. नंतर मी एक एक करून जे पण दागिने आहेत लक्ष्मीचे ते मी घालून घेते.
नंतर हे बघा, हे मी अशा पद्धतीने सजवले. वरती मी वेणी घातलेली आहे. वेणी किंवा गजरा पण तुम्ही घालू शकता. आता आपल्याला ही अशी सजवलेली देवी, आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत अष्टकमळ करून, त्याच्यावर आपल्याला स्थापन करायचा आहे तो कलश. यानंतर आपल्याला काय करायचंय, मी इकडे 3 पानं घेतलेली आहेत विड्याची, ती मांडून घेते आणि त्याच्यावर मी आता एका पानावर सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून. तुम्ही मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. त्याला मी गंध अक्षता फूल घालून घेते, थोड्या दुर्वा घालून घेते. आता गणपतीची पूजा झाल्यानंतर लक्ष्मीची पूजा करायची आहे. माझ्याकडे इकडे मूर्ती होती तर मी मूर्ती ठेवलेली आहे. तुम्ही मूर्ती नसेल तर सुपारी ठेवू शकता. त्यांना पण मी हळदी कुंकू गंध अक्षता फूल घालून घेते. त्याच्यानंतर मी इकडे आपल्या कुलदैवताची पूजा करत आहे. नंतर आपल्याला ह्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर मी इकडे श्री महालक्ष्मी व्रत कथा एक पोथी मिळते, ती ठेवलेली आहे लक्ष्मीच्या पुढे. त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्यानंतर मी तर फळं घेतलेली आहेत 5 प्रकारचे. तुमच्याकडे जर 5 प्रकारची फळं नसतील तर तुम्ही एक एका प्रकारची 5 फळं ठेवू शकता. तर फळांची पण आपल्याला पूजा करायची असते. त्याच्यानंतर मी इकडे दूध आणि साखर ठेवलेलं आहे. आणि इकडे श्री लक्ष्मी यंत्र आणि मंत्र असं एक फोटो होता माझ्याकडे, तो पण मी ठेवलेला आहे. त्याची पण पूजा करून घ्यायची आहे. आणि आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. आणि संध्याकाळी हे महालक्ष्मी व्रताची कथा वाचून नंतर आपण लक्ष्मीला काही गोडाचा नैवेद्य केलेला असेल तो दाखवायचा आहे. आणि यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत. पहिला गुरुवार 5 तारखेला आहे, दुसरा 12ला आहे, तिसरा 19ला आहे आणि चौथा 26ला आहे. तर लास्ट गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीचं उद्यापन करायचं असतं. त्यासाठी आपण 5 कुमारिका किंवा 5 सुवासिनी बायकांना बोलवायचं असतं. त्यांना एक एक पोथी आणि फळ द्यायचं असतं. तुम्ही सुवासिनीची ओटी भरली तरी चालते. आणि तुम्हाला ही मी माझी पूजा मांडणी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.